नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फक्त 5 मिनिटात हवी तशी लग्नपत्रिका कशी तयार करायची. चला तर पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला ChatGPT टाईप करायचं आहे. आपण 2 टूल वापरणार आहोत, ChatGPT आणि गुगल जेमिनी. त्यानंतर ChatGPTवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डवरती आल्याच्यानंतर तुम्ही जी पत्रिका बनवणार आहेत त्याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल किंवा व्हॉट्सॲपवरून तुम्ही घेऊ शकता आणि ती घेतलेली माहिती संपूर्ण इथं टाईप केलेली माहिती तुम्ही इथं दर्शवू शकता. त्यानंतर बघा, आता मी मराठीमध्ये प्रॉम्प्ट लिहिला आहे. मला मराठी लग्नपत्रिका तयार करायची आहे, यासाठी बेस्ट प्रॉम्प्ट द्या, किंवा मी सगळी ही माहिती मराठीमध्ये टाकली आहे माझ्या पत्रिकाची. आणि मी त्याला सांगतो आहे की मला यासाठी एक व्यवस्थित प्रॉम्प्ट बनवून दे, जे की मला इमेज बनवायला कामी पडेल. तर मी त्याला ह्या गोष्टीची रिक्वेस्ट करतो आहे. आता रिक्वेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तो संपूर्ण प्रॉम्प्ट नवीन प्रकारे बनवून देईल, ज्यामध्ये डिझाईन कशी पाहिजे, कलर्स कसे पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ChatGPT तुम्हाला देईल. त्यानंतर आता इथं बघा, एक वेडिंग इव्हेन्यू हे चुकलेलं आहे थोडंसं, तर त्याच पद्धतीने ते प्रिंट होणार आहे. तर हे व्यवस्थित एकदा करून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही कॉपी करताल, इथून वरती एक म्हणजे साईडला कॉपीचं बटन आहे, किंवा तुम्ही सिलेक्ट करूनसुद्धा कॉपी करू शकता त्याला. कॉपीचं बटनवर क्लिक करू आपण. कॉपी केलेलं कधी व्यवस्थित, म्हणजे तुमचे अक्षर कधी चुकणार नाही. त्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे पुन्हा गुगल, आणि त्यामध्ये टाकायचे जेमिनी, गुगल जेमिनी. गुगल जेमिनीवरती क्लिक करा आणि पहिली जी लिंक येते त्याच्यावरतीच क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. आता जो प्रॉम्प्ट तुम्ही तिकडून म्हणजे कॉपी केला आहे ChatGPTवरतून, तो इथे आधी पेस्ट करायच्या आधी इथे इमेज सिलेक्ट करायचं. इमेज क्रिएट करायची आपल्याला, तर क्रिएट इमेज म्हणून इथे आहे, ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे जो तुम्ही तिकडून प्रॉम्प्ट आणलेला आहे तो प्रॉम्प्ट इथं पेस्ट करायचा आहे. आता प्रॉम्प्ट पेस्ट केल्याच्यानंतर एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता एक आपण इथं चुकी ठेवलेली आहे, ती म्हणजे ती वेडिंग वेन्यूची, तर ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तर आता क्लिक करतो मी. मॉडेल आहे ते सिलेक्ट राहू द्या, कारण की मॉडेल जे आत्ता चालू आहे तेच व्यवस्थित आहे. त्याबद्दल आपण नवीन एखादा व्हिडिओ बनवू. आता आपण इमेज तयार करायला देऊया. अवघ्या काही मिनटातच तुमची, सेकंदात म्हणा किंवा मिनटातच म्हणा, जसं तुमचं इंटरनेट स्पीड असेल त्या पद्धतीने तुमची इमेज तयार होईल, इथं येईल. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपली गुगलनी माहिती पूर्ण घेऊन इमेज तयार करायला घेतली आणि इमेज आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. बघा, एकदम मोठ्या फॉन्टमध्ये व्यवस्थित असं हा गणपतीचा फोटो वगैरे आपण त्याला जसं प्रॉम्प्टमध्ये सांगितलं त्या पद्धतीने त्याची सगळी माहिती घेतली. हे बघा, इथं तुम्हाला दिसते वेडिंग वेन्यू. हा वेन्यू आपण चुकीच्या पद्धतीने तिथं बनवता, कारण की आपण हा एका लाईनमध्ये घेतला नव्हता. तर तुम्ही इथं त्याला म्हणजे मराठीमध्ये सांगू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा सांगू शकता. आता मी PCवरून जॉईन असल्यामुळं मी म्हणजे मराठी फॉन्टचा वापर करत नाही. पण तुम्ही डायरेक्टली मराठीमध्ये सुद्धा, जसं आपण व्हॉट्सॲपला मराठी बोलतो त्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता, किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा प्रॉम्प्ट टाकू शकता. की मी त्याला सांगतो की बाबा हे मला याचं जे लोकेशन आहे ते मला या ठिकाणी पाहिजे, म्हणजे सेंटरला पाहिजे, आणि त्या पद्धतीने मी त्याला आता प्रॉम्प्ट देतो आहे. आता पाहूया आपण तो बनवतो आहे का नाही बनवत. की तुम्हाला अशा म्हणजे एक तुरळक काही अशा अडचणी म्हणजे एरर येतील, एक ते 2 इमेजला येतील, किंवा आता तुम्हाला तर जवळपास 10 इमेजेस फ्रीच असतात. पण जर तुमच्याकडे प्रीमियम असेल, जिओचं कार्ड असेल किंवा काय असेल, तर प्रीमियमला खूप सारे इमेजेस तुम्ही तयार करू शकता. आता हे जे चुकलेलं आहे ते आपण व्यवस्थित करता आहे का पाहूया. एखाद्या वेळेस असं होतं की आपण प्रॉम्प्ट दिला, तो प्रॉम्प्ट त्याला व्यवस्थित समजला नाही, तर तुम्ही तो प्रॉम्प्ट मराठीमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहून देऊ शकता. मोबाईलमध्ये मराठीत टाईप करूनसुद्धा तुम्ही देऊ शकता. आता तो आपली इमेज घेतलेली आहे त्याने पुन्हा बनवायला.
नाही, आतासुद्धा त्यांनी तो व्यवस्थित केलेला नाही आहे. तर आपण काय चुकलं आहे बघूया आणि त्याला एक नवीन प्रॉम्प्ट देऊया. जर तुमच्याकडं मोबाईलमध्ये हे असेल, मराठी भाषा असेल, तर तुम्ही डायरेक्ट मराठीमध्येच हे करा. मी त्याला सांगतो आहे की हे वेडिंग व्हेन्यू काढून टाक आणि त्या ठिकाणी विवाह कर. म्हणजे मी मराठीत पण सांगू शकतो, जसं की आता बघा मी मराठीमध्ये टाईप करतो विवाह स्थळ, विवाहस्थळ किंवा विवाह असं तुम्ही टाकलं तरी टाकलं आहे. व्यवस्थित सेट करा. हे आता मी मराठीमध्ये टाकलं आहे बघा. आणि जर तुमच्याकडं प्रॉम्प्ट असेल किंवा प्रॉम्प्टमधील सुद्धा मराठी भाषा तुम्ही कॉपी करून इथं टाकू शकता. तर आपण विवाह शब्द काय करू, प्रॉम्प्टमधून घेऊ. म्हणजे आपल्याला विवाह शब्द हा मराठीमध्ये व्यवस्थित येईल. तुम्ही मोबाईलमधून जर टाईप करत असाल तर डायरेक्टली तुम्ही मोबाईलमधून सुद्धा टाकू शकता. तर मी इथला विवाह हा शब्द कॉपी करतो. विवाहस्थळ तर नाही आहे आपल्याकडे लिहिलेलं, विवाह आहे. ठीक आहे, विवाह कॉपी करू आणि तो विवाह कॉपी केलेला शब्द इथं पेस्ट करू. त्यानंतर आपण पुन्हा आता नवीन इमेजसाठी रिक्वेस्ट करू. हे बघा इथं मराठीतसुद्धा सांगता येते तुमची प्रतिमा तयार करत आहे. कारण की आपण थोडासा त्याला मराठी प्रॉम्प्ट दिला की ते आपल्या भाषेत बोलायला तयार होतो. म्हणजे हा एक प्रकारचा एजंटच आहे की जो जो आपण सुरुवातीला फोटोशॉपवाल्यांकडं किंवा यांच्याकडं जात होतो त्यावेळेस त्यांना जशी माहिती द्यायचो तशीच यांना पण माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये सांगितली तरी चालते. तर तो तुमच्या जी रिक्वेस्ट आहे ती घेऊन त्या पद्धतीची इमेज तयार करतो. याला तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकता, कलर बदलू शकता, सगळ्या गोष्टी बदलू शकता. फक्त तुम्हाला मराठीमध्ये त्याला सांगायचं आहे की मला इथं हे नको आहे, मला तिथं ते नको आहे, या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आता माझ्याकडं म्हणजे मराठी फॉन्ट नसल्यामुळं मी डायरेक्टली व्हॉट्सअपवरती कॉपी करून माझ्या PC वरती पेस्ट केलेले आहे. PC सुद्धा तुम्ही मराठी फॉन्ट वापरू शकता, पण तो वेळ खाऊ राहतं. त्यामुळं व्हॉट्सअपवरती डायरेक्टली सेट करून तुम्ही म्हणजे ही पत्रिका लग्नाचीच आहे, अशा कित्येक पत्रिका वेगवेगळ्या बनवू शकता. पत्रिका असेल किंवा फोटो असेल ते आपण नवीन व्हिडिओमध्ये बघूया. बघा आता विवाह नाव आपलं आलेलं आहे व्यवस्थित, पण हे आणखीन पण गंगाधाम लॉन्स जे इकडं दाखवतं आहे ते आणखीन पण व्यवस्थित आलेलं नाही. पण त्यासाठी सुद्धा तुम्ही वेगळा प्रॉम्प्ट मराठीमध्ये व्यवस्थित देऊन ते करून घेऊ शकता. तर आता हीच इमेज जर आपण समज डाउनलोड करायची म्हणलं तर याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्याच्यानंतर हे तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होईल आणि इथं साईडला डाउनलोड फुल साईज म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं की इमेजची क्वालिटीनुसार तुमची इमेज डाउनलोड व्हायला वेळ घेईल किंवा म्हणजे जर मोठी असेल जास्त इमेज थोडासा वेळ लागू शकतो. तर आता आपण हे बघा माझी इमेज झालेली आहे तयार. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.